टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. इथं घेतलेले मिरची पावडर, अगदी तिखट जास्त नाही आहे, घरची मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर आहे जिरे पावडर. इथं आहे गरम मसाला किंवा गोडा मसाला म्हणू शकता. गरम मसाला वेगळा असतो, गोडा मसाला वेगळा असतो. मी मिक्स घेतलेला आहे. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आहे तूप. तर इथे मी कणिक मळून ठेवलेली आहे पोळ्यांसाठी. आता ही कणिक मी एकजीव करणार, त्यानंतर याचे 1-2 पराठे बनवणार आहे की जेणेकरून भाजी झालेली नाही, उशीर झाला तरी आपण झटकन कसा पराठा बनवू शकतो ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, जी मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. कणिक एकजीव करून घेतलेली आहे. त्यानंतर कणकीचे 2 गोळे घेतलेले, छान असे मस्त बघा त्याला तूप लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला तवाही आपण गरम करत ठेवलेला आहे. तवा गरम करत ठेवलेला आहे, तर आपण आता पराठा लाटायला घेऊया. ही चपातीची कणिक आहे, पण चपात्या करता करता भूक लागल्यामुळं मधीच मी चपात्या करणार नाही. आधी 2 पराठे करून घेते आणि झटपट तुमच्यासोबत छान रेसिपी करते. थोडासा तुपाचा हात घ्यायचा आणि मी बनवते चीज पराठा. हे बघा, हे अमूल चीज आहे. तर आता ह्याच्यावरती मी लावणार आहे. मी माझ्या पद्धतीनं बनवते. आता याच्यावरती आपण थोडंसं पहिल्यांदा जिरे पावडर भरभरूया. पहिल्यांदा तिखट टाकायचं नाही. त्याच्यानंतर गोडा मसाला. लहान मुलं खात असतील तर तिखट पावडर टाकू नका तुम्ही. गोडा मसाला आणि गरम मसाला मिक्स केलेला आहे, पण खूप छान चव येते. अगदी थोडासा गोडा मसाला आहे. हे बघा, कारण गोडा मसाल्यात काही काही साहित्य भरपूर होतं आणि गरम मसाल्यामध्ये मी साहित्य काही काही कमी घातलं होतं, म्हणून दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. एकच घेतात असं काही नाही, ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे. त्यानंतर आता घालायचं आपण आता घालायची कोथिंबीर. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर दुसरीही पद्धत मी दाखवते. त्यानंतर हळूहळू हाताने दाबून घ्यायचं. कोथिंबीर अशी हातानं दाबून घ्यायची. शब्द इकडे तिकडे होत आहेत, कारण व्हिडिओ आता आपले खूप महिन्यातनं येत आहे, खूपच दिवसातनं, त्यामुळे बोलण्याची सवय मोडली. हे बघा, असं दाबून घेतले कोथिंबीर. ठीक आहे. आता याच्या कडा आपल्याला अशा हे करायचे आहेत एकदम. आता आपल्याला काय म्हणतात, घडी घालायची आहे दोन्ही साईडनं. इथं थोडं तूप लावायचं, दाबून घ्यायचं, हलक्या हातानं दाबायचं. प्रत्येकाला ही करण्याची पद्धत माहिती आहे, मी माझ्या पद्धतीने करते. बऱ्याच जणांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि शिकायलाही मिळतात. छान असं. आता हलक्या हाताने आपण लाटायचं. फुटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, चवदार आणि मस्त छानच होतो पराठा. तर आपला चीज पराठा झटपट असा तयार आहे. भाजी झालेली नाही तरी पण काही फरक नाही. डब्यालाही सकाळी पटकन घाई असली तरी तुम्ही असं कणकीतनं गोळा काढून करू शकता. आता थोडी कणिक मी हे करणार आहे आणि मग लाटणार आहे, कारण ही पराठ्याची कणिक नाही आहे. आणि आता हलक्या हाताने लाटायचं. कसंही लाटा, चौकोन लाटा, गोल लाटा, त्रिकोणी लाटा, कसंही लाटा. अगदी हलक्या हातानं फिरवायचं. चीज अगदी शेवटपर्यंत जायला पाहिजे. माझं आकाराकडं एवढं लक्ष नसतं, माझं जास्त लक्ष चवीकडं असतं. तुम्हाला जेवढा लहान मोठा करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता. हे घेतला मी असा चौकोनी लाटून. तुम्हाला जसा जाड पातळ पाहिजे असेल तसा, पराठा हा जाडच असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. आता आपला तवाही तापलेला आहे चांगला. थोडं तूप खालनं फिरवूया म्हणजे चिकटणार नाही. तव्याला तूप लावून घ्यायचं, फिरवूया म्हणजे. आणि आता आपण त्याच्यावर पराठा टाकूया.
आता आपण थोडं तूप घालूया, कारण शेकत आलेला आहे पराठा खालून. बघा किती फुगलेला आहे पराठा. असा आपला चीज पराठा तर तयार झालेला आहे. आता आपण खाली उतरून घेऊया पराठ्याला. तर हा आपला गरम गरम चीज असा पराठा तयार. असा दुसरा चीज पराठा मी बनवणार आहे, तर तीही पद्धत दाखवते. तूप लावून घेतलेलं आहे आधी, त्यानंतर ही जिरेपूड, गोडा मसाला, तिखट आणि कोथिंबीर. ह्याच्यावरती परत घालायचं तूप आणि हे सगळीकडं असं पसरून घ्यायचं. सगळीकडं हाताने पसरलं तरी चालेल आणि ह्याने केलं तरी चालेल. आणि कोथिंबीर अशी दाबायची नंतर पसरल्यानंतर. आता घालूया चीज. हे चीज असं ठेवायचं. त्यानंतर परत एकदा मसाले टाकायचे. तिखट पावडर, तिखट जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही घालू नका, नाहीतर कमी घाला. जसं ज्यांना मसाले जास्त कमी जास्त पाहिजेत त्याप्रमाणे घालू शकता. त्याच्यानंतर याच्यावर घालायचं थोडंसं तुपाचं हे फिरवायचं. घालायचं असं नाही, पण थोडंसं चमचा हे करायचा, पुसायचा, म्हणजे कसं आहे मसाला चिकटून राहतो. त्याच्यावर घालायची भरपूर अशी कोथिंबीर. तुम्ही करून बघा मंडळी एकदा अशा पद्धतीनं. खूप छान होतो, खूप छान होतो. मसाला चीज पराठा तयार आहे. एक आपण चीज पराठा पण करून बघितला, म्हणजे मसाला घालूनच, आणि एक असा भरपूर मसाला लावून मसाला चीज पराठा करून तोही बघितला कशा पद्धतीनं करायचं ते. हे बघा मंडळी, हा असा दिसतोय आहे आपला चीज पराठा. भरपूर मसाले घालून छान असा चीज पराठा आपला तयार होतोय. आता आपण याची घडी करून घेऊया. तर आपला असं सगळा मसाला घालून तयार झालेला आहे आपला चीज पराठा. तर आपण याची घडी घालूया. त्याच पद्धतीनं घालणार आहे जसं मगाशी घातलं तसं. बघा 36,000 कोटीची कर्जमाफी दिली. थोडीशी आता कणिक हे करून लावून मग ह्याचा पराठा लाटणार आहे. बस एवढ्या कणकीवरती लाटून घ्यायचा पराठा. पहिला पराठाही तुम्ही बघितला कसा भरला, हाही बघितला कसा भरला. हा चीज मसाला चीज पराठाही म्हणू शकता, चीज पराठाही म्हणू शकता. शेवटी हा जास्त मसाला, मी खाली मसाला लावला आहे आणि वरती चीज लावून परत मसाला टाकलेला आहे, असं डबल केलेलं आहे. हलक्या हाताने लाटायचं. आता तव्यावरती आपण हा पराठा टाकूया. आता थोडं तूप पुसूया. हा पण अगदी चौकोनी झाला आहे. थोडंसं तूप पुसून घेऊया. हा बघा पराठा आपला खूप मस्त. हा बघा
खूप छान मस्त फुगतंय. हे बघा मागची बाजू पण फुगली चांगली. आता आपण काढून घेऊया. जसं की मंडळी मी तुम्हाला सांगितलं होतं भाजी बनवलेली नव्हती, चपातीची कणिक मळलेली होती, तर त्याच्यामधूनच मी तुम्हाला असा मसाला चीज पराठा करून दाखवलेला आहे. तर मी हे पोळ्याचंच ताट आहे मोठं, तेच घेतलं, त्यातच तुम्हाला पराठा दाखवला आहे. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.